आज आपण साखळी उपोषण का करतात, नेमका अन्याय काय झाला आहे? विषय असा आहे, गेली 2010 वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग 66 हवे नंबर काम सुरू होत आहे. ते सुरू होत असताना अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. लोकांनी स्वतःच्या जागा, जमिनी, घरंदारं तोडून दिली. कुठलाही व्यक्ती आला नव्हता. पण परिस्थिती अशी की आता ह्या पंचकृषीमध्ये म्हणजे संपूर्ण कुर्लीपासून, टोकापासून ते इंदापूरपर्यंत, घाटाव एरियापासून ते नागोठणे एरियापर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग आहे. हा इथं रहदारी लोकांची आठवडा बाजार इथं भरतो. आठवडा बाजार भरत असताना ते शासकीय दवाखाना आहे. शासकीय दवाखाना असताना तिथे ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायत कार्यालय असताना तिथं अंगणवाडी आहे. अंगणवाडी असताना बालवाडी आहे. हे सगळ्या गोष्टी करत असताना तिथं ज्येष्ठ नागरिक आहे. अशा गोष्टी असताना आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही साखळी उपोषण करण्याचं कारण हाच आहे की आम्हाला अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलं, कुठल्याही ग्रामपंचायत जनसुनावणी केली नाही. ग्रामपंचायत इथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेतले नाही. त्यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करतो आणि राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेला पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. आपण पत्रकारांनी अनेक वेळा तुम्ही उपोषण केलात आणि निषेध केलात, तर त्यांनी काही दखल घेतली नाही. कुठल्याही प्रकारचं हे राष्ट्रीय महामार्ग नॅशनल हायवेनी कुठलाच आम्हाला लोकांना, इथल्या स्थानिक लोकांना कुठला विश्वास घेतला नाही. आमची मागणी हीच आहे की छोटासा बॉक्स लोकांना आमचा माहीत असेल, छोटासा असं ॲक्सिडेंट झाला असेल तर आम्हाला छोटीशी वाहन ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी आम्हाला छोटासा बॉक्स पाहिजे, यासाठी आम्ही मागणी करतो आहोत. तर अद्यापपर्यंत ती मागणी मान्य केली नाही. अनेक वेळेला राष्ट्रीय महामार्गामध्ये तटकरे साहेब 3 वेळेला पाणी करून गेले. तिनं आम्ही करतो म्हटले, काही झालं नाही. दुसरे आमचे राज्याचे बांधकाम मंत्री आपले वीरेंद्रजी राजे वालते, ठीक आहे म्हटलं आपण काय करायचं करू, इथे आम्हाला उद्योगीकरण पाहिजे, ते सुद्धा नाही केलं. अजूनही फ्रीजचा एक बॉक्स पाहिजे, तो पण केलं नाही. ठीक आहे, तरी पण आम्ही म्हटलं जाऊ द्या, कसं आहे होत असेल करू पुन्हा आम्हाला भूताबा करून आतापर्यंत कुठल्याही प्रकारची आमची मागणी मान्य केलेली नाही. आणि जनतेचं शेवटी जनता आहे. जनतेने अनेक वेळेला उपोषण केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी कुठली गोष्ट मान्य करणं आम्ही आधी उद्रेक केलेला नाही. आम्ही त्यांचा कामाचा कुठलाही उद्रेक केला नाही, काम थांबवलेलंही नाही त्यांचा. तर आमची परिस्थिती निर्माण अशी झाली की आता आम्हाला घर आणि घाटचा परिस्थिती झाली की इथं उपासमाराची पाली आलेली आहे की जाणे येण्यासाठी रस्ता राहिला नाही. एखादा जर तिथं मैत न्यायचं असेल तर आम्हाला भिरा पाठवून वळचा घालून इकडे मशानमध्ये जावा लागतो. एखाद्या दवाखान्यामध्ये ॲक्सिडेंट झालं तर दवाखान्यात जायचं असेल तर आम्हाला 1 किलोमीटर फिरून यावं लागतो. ही आमची मागणी आहे. आत्तापर्यंत आम्ही प्रत्येकाला माननीय कलेक्टर साहेबांना पत्र केलं, माननीय SP साहेबांना एक पत्र केलं, नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना पत्र केलं, मंत्र्यांना पत्र केलं, आमदारांना केलं, खासदारांना केलं. अद्याप कोणी दखल घेतलेली नाही. ही वस्तू त्या नाकारता येत नाही. आणि परिस्थिती अशी की आम्हाला का साखळी उपोषण करावं लागलं, ह्या परिस्थिती असून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही आत्तासुद्धा काल हायकोर्टामध्ये अपील दाखल केलेलं आहे. त्याचीसुद्धा आता आम्हाला माहिती मिळेल थोड्या टायमाने. म्हणून आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो. सर्व आमचे इथले सगळे कार्यकर्ते, विभागाचे कार्यकर्ते सर्व, आम्ही कुठलाही पक्षभेद आणत नाही. पण सगळ्यांनी ज्याने आम्हाला सहकार्य केलं, रिक्षावाले असतील, टेम्पोवाले असतील, फोकासवाले व्यापारी असतील, या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भावना निर्माण केलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत. आणि आमची मागणी एवढंच असते, आम्हाला कुठला उद्रेक करायचा नाही, आम्हाला कुठे काम थांबवायचं नाही. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला छोटासा बॉक्स ज्यावेळी दिला तर आमचा विषय संपून जाईल. पण ते अद्यापर्यंत कोणी कानाडवाला कोण करतच नाही, लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. असं आमचं हेतू आहे पूर्ण. तर आमची एवढीच विनंती आहे, एवढा पंचकृषी भागातल्या लोकांचं म्हणणं आहे की काहीतरी आपल्याला थोडासा बॉक्स दिला तर दवाखान्यात जाण्यासाठी उपचार करण्यासाठी आम्हाला जर तो बॉक्स मिळाला तर एक छोटीशी गाडी गेली, रिक्षा म्हणा किंवा ॲम्ब्युलन्स म्हणा, यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करायला बसलेले आहोत. तर 1 किलोमीटर त्रास होतो. 1 किलोमीटर फिरून यावा लागतो. मग वडोदगाव असो, आंबेवाडी असो, या भागाच्या पट्ट्याचा विषय असा आहे की तो इथून या अंडरपासपासून त्या संपूर्ण त्या कॉर्नरपासून त्या वडोदगाव फाट्यापासून आम्हाला इथे यावा लागतो. त्यासाठी आम्हाला दवाखान्यासमोर छोटंसं बोगदा म्हणा हे आमची मागणी आहे. रास्त सर्व्हिस रोड अपूर्ण असल्यामुळे अपघात होत आहेत. हां जरूर 100% सर्व्हिस रोड पूर्ण झालेलं नाही. छातून मातूर सर्व्हिस रोड केल्यानं गाड्या चालू केलेल्या आहेत दोन्ही साईडला आणि उड्डाणपुलाचं काम सुरू केलेलं आहे. तेही आम्ही पत्रव्यवहार केलं, ग्रामपंचायत पत्र केलं, ग्रामपंचायत ठरावही दिले आपण त्यांना. पण कुठल्याही अद्याप त्यांनी कुठल्याही गोष्टीचा त्यांनी वापर केलेला नाही, काहीच केलं नाही अद्यापर्यंत. फक्त उडवडीची उत्तरं दिली, आम्ही करू, हे करू, ते करू, पण काही केलं नाही. गटारांवर झाकण नाही, गटार झाकणही नाही आहे. ते वेळ ह्या वेळेला झाकणं टाकलीत काही ठिकाणी की एवढी हेवी टाकलीत
तर तिथे क्रेन आल्याशिवाय ती ढाकणं ग्रामपंचायत कर्मचारी सुद्धा उचलू शकत ना अशी अवस्था आहे. म्हणजे निष्काळजीपणाचं काम त्यांनी केलेलं आहे, वस्तू ते नाकारता येत नाही. आजपर्यंत कोणतेही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीशी तुमची चर्चा झाली आहे? झालेल्या चर्चा दुर्लक्ष केलं आहे सगळ्यांनी. माझं स्वतःचं मत आहे प्रांजळपणे, सर्व पक्षांचं मत आहे की प्रांजळपणे दुर्लक्ष केलं आहे. कोणी इथं वाली नाही, कोणी लक्ष दिलं गेलं नाही. या प्रश्नाबाबत आधी प्रशासन किंवा NHI कडे तक्रार केली हो, होती का? तक्रार केली आम्ही, देखील तक्रार केली आहे. ग्रामपंचायत देखील तक्रार केलेली आहे. इथल्या पंचकृषी लोकांनी सुद्धा पत्रावर केलेलं आहे आणि कुठलीही जनसुनावणी झालेली नाही आणि कोणालाही इथल्या लोकांना विश्वासात घेतलेलं नाही. माननीय रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष, रोजगार हमी योजनेचे मंत्री महोदय इथं आलेले पाणी करायला, ठीक आहे, ते आम्ही प्रयत्न करतो. त्यांनी पण सुद्धा प्रयत्न केलं. त्यांनी माननीय गडकरी साहेबांशी निवेदन दिलं, आम्ही पत्रकारात निवेदन दिलं. ते सुद्धा म्हटलं आम्ही पत्रव्यवहार करतो, पाठवतो. अशा बेस्ट परिस्थिती असं आहे. तटकरे साहेब गेले, परवा मिटिंग पण झाली ग्रामपंचायतीमध्ये, सांगितलं ते होणार नाही असं या भाषेत त्यांनी सांगितलं. साहेबांनी कशाला सांगितलं ते मला कल्पना नाही, पण हे होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत ना. आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. साखळी उपोषण मधून तुम्ही सरकार आणि NHI ला काय संदेश द्याल? आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला हाऊस नाही साखळी उपोषण करायची. आम्हाला जे आमच्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या तर आम्ही साखळी उपोषण आम्ही सोडायला तयार आहोत. हां, आम्ही स्थगित करू. आम्हाला दोन्ही भोगल्याचा आम्ही काही प्रश्नच येत नाही. साखळी उपोषण करून सुद्धा हां, तुमची मागणी पूर्ण नाही झाली, तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची निर्णय ठरव. पुढं काय शास्त्र करतं त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यावर आम्ही ठरवू. जनता ठरवेल काय करायचं नाही करायचं ठरवेल. शेवटी जनता जाणार तर नाही, त्यांच्या हातामध्ये आहे. बघू काय करायचं ते ठरव. गेले कित्येक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचा काम रखडलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोलाडला जो उड्डाणपूल होत आहे, नागरिकांना अंडरपास भोगले नाही. त्याच्यामुळे काही शासकीय सरकारी हॉस्पिटल असेल, इकडे स्मशानभूमी आहे. नेमकं तुमच्या काय मागणी आहे? आमच्या मागण्या एकच आहेत की जेणेकरून ह्या ब्रिजचं जे काम रखडलंय ते पूर्ण करा तुम्ही. आम्ही नाही म्हणत नाही, पण सरकारी हॉस्पिटल इथं जाण्यासाठी रस्ता हवा आहे. गोरगरीब कशावरून जाणार? उगदा समजा आधी हे आहेत, म्हातारी कोतारी लोक आहेत, तिथं शासन आहे, शाळा आहे, बारीक मुलं आहेत, त्यांना तुम्ही काय कसे जाणार? ते फिरून जाणार का इकडून येऊन का तिकडून गोल राऊंड मारणार मच्छी मार्केटला? तर तिथं एक भोगदा पाहिजे आणि इथं प्रभाकर हॉटेलच्या समोर स्मशानभूमी आहे, त्यासाठी भोगदे पाहिजेत. एवढंच भोगद्याची मागणी आहे. आम्ही दुसरं काय मागतोय तुमच्याकडं? तुम्हाला काय करायचं दुसरं? तुम्ही येणार डायरेक्ट सांगणार नाही इथं काम चालू करा, हे काम पूर्ण झालं पाहिजे. याला काय अर्थ नाही ना. बाकी जनतेचं पण बघा ना. तुम्हाला निवडून कशासाठी दिले आम्ही? तुमचं नेतं कोणत्या राजकीय नेत्यावरती राजकीय नेता म्हणून ना आम्ही म्हणत, सर्व पक्षांना आम्ही बोलतोय की आता गोळे साहेब आले त्यावेळी त्यांनी काय सांगितलं की इथं बोगद्याचं काम चालू करा आणि लगेच दडपण आणून तो बोगद्याचं काम रद्द करायला लावलं. कशामुळं? का तुम्ही असं करताय? गोरगरिबांना हे त्रास का देताय तुम्ही? आणि इथं लोक बारीक बारीक धंदे करणारी आहेत ब्रिज खाली, तो होणार कधी तुमचा? एकीकडे पावसाळ्यामध्ये पण व्यापारी वर्ग आहे, तिथं सुद्धा 2-2 फुटाचं पाणी खूप स्थापित. त्याच्यामध्ये तुम्ही कसं बघता? ते मागच्या वर्षी पण सांगितलं त्यांना पाण्याचा बंदोबस्त करा. तिथं त्या दवाखान्याच्या इथं खड्डे, रोपरवर खड्डे आहेत, ते बुजवायला सांगितले, ते सुद्धा त्यांनी बुजवले नाहीत. तर त्या पाण्याचं काय नियोजन करणार? NHI ने अजून सर्व्हिस रोड तयार केलेला नाही. आता सर्व्हिस रोडचं आत्ता काम चालू केलंय त्यांनी. ते पण मंत्री येणार होता म्हणून त्यांनी सर्व्हिस रोड चालू केला. त्या बिरा फाट्यावर काम चालू केलं. मारण्याचे खड्डे होते तिथं, धुळी उडायची मारण्याची, तिथं धंदा करत होतो मी. आज तुम्ही स्वतः जे ज्येष्ठ व्यापारी म्हणून हो, आमचं एकच म्हणणं आहे की व्यापाऱ्यांना सपोर्ट करून तुम्ही हे बोगदे तयार करावेत.